जय हरी माऊली. मी भुसारी अमित. माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय. तर आपल्यापैकी कुणीही एक 5 मिनिटानंतरचं अचूक भविष्य सांगू शकत नाही पहा. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात काय होईल हे कुणालाही माहीत नसतं. तसंच आपल्या व्लॉगचं देखील आहे की कोणत्या चांगल्या गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळतील किंवा कोणत्या गोष्टी चांगल्या नसतील हेही सांगता येत नाही. आपल्या आयुष्यातही तसंच आहे. काय असतं आपल्या आयुष्यात? 2च गोष्टी असतात फक्त, सुख आणि दुःख. माझा तर असा नियम आहे की दुःख जे आहे त्याला सहन करता आलं पाहिजे, पचवता आलं पाहिजे. आणि जे सुख आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचाही पुरेपूर आनंद आपल्याला घेता यायला पाहिजे. असं माझ्या बाबतीत आहे, तसंच सर्वांच्या बाबतीतही असायला पाहिजे. नाश्ता वडापाव.
आता जसं आपण दिंडीला चाललो आहोत आणि या दिंडीमध्ये बरेचसे लोक आहेत, पण प्रत्येक जणाला काही ना काही सापडतं, काहीतरी सुख, काहीतरी चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो बा, आणि त्यासाठीच तो दिंडीला आलेला आहे. तर आज एका माऊलीने मला छानसा प्रश्न विचारला की तुम्ही बाकीच्यांच्या म्हणजे प्रतिक्रिया का घेत नाही. तर त्याचं असं आहे की दिंडी अजून अधुरी आहे. दिंडी पूर्ण झाल्यानंतर हा प्रश्न आपण वारकऱ्यांना विचारतो. आणि जे पण वारकरी माझा आजचा व्हिडिओ पाहत असतील त्यांना हा प्रश्न मी आताच विचारतो की मी शेवटच्या दिवशी तुम्हाला काय विचारणार आहे, कारण तुम्हाला त्या प्रश्नावर विचार करता येईल आणि त्याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित देता येईल. अचानक प्रश्न विचारल्यावर ते उत्तर तुम्हाला काहीतरी म्हणून देताल तुम्ही. तर मंडळी, माझी तर ही पहिलीच वारी आहे, त्यामुळं काय भेटतंय मला या वारीमधनं हे मला वारी पूर्ण झाल्यानंतर कळेल. पण तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वारी करताय, तुम्हाला काय सापडतं प्रत्येक वारीमधनं ते मला नक्की सांगा शेवटच्या दिवशी. कारण असं आहे मित्रांनो, आपण प्रत्येक जण कोणती ना कोणती जी पण गोष्ट करतो ना, त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतं. आता तुम्ही वारीला आले आहात तर या वारीचंही काहीतरी कारण असेल, हे तुम्हालाच माहिती असेल आणि ते मला ऐकून घ्यायचंय. आणि ज्यावेळेस वारी पूर्ण होईल, तुम्ही विठ्ठलाचं दर्शन ज्यावेळेस घेताल त्यावेळेस तुम्हाला काय सापडलं हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि जे दर्शक किंवा जे वारकरी समजा आलेले नाहीत ते जर हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनीही सांगा की तुम्हाला वारी केल्यानंतर काय सापडतं, काय भेटतं. आणि उगाच काहीतरी उत्तर द्यायचं म्हणूनही बोलू नका. जे मनापासून तुम्हाला खरोखर काय वाटतंय ती प्रतिक्रिया मला हवी आहे. तर आजच्या स्वयंपाकाची तयारी पहा. दुपारचं जेवण आणि पोळ्या बनवल्यात छान छान, आणि या माऊलींनी ते बनवले आहेत.
पांडुरंगा करू प्रथम नमाडा दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा जाई लगे माये तया परिपुरा भेटेन माईला पुण्या असो संध्याकाळच्या जेवणामध्ये हा मेन्यू होता. मंडळी भेंडी सोहळा पाहायला खूप छान वाटतंय, पण आता पावसाने राड घातली तर झोपण्याची अशी व्यवस्था आहे बा, आहे त्या परिस्थितीत राहावं लागतं वारकऱ्यांना. तर मंडळी पावसाने खूप राड घातली आज. तर आजचा हा ब्लॉग इथंच संपवतोय. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.
आणि आजचा हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर भेटूया मग उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.